महाविद्यालयीन तरुणांचा वसमतच्या कालव्यात बुडून मृत्यू। दुर्दैवी घटनेने वसमत शहरात हळहळ। शहरातील पावरलूम वसाहतीमधील तरुण मित्रांसोबत शहराजवळील पूर्णा पाटबंधारेच्या कालव्यात पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दिनांक 21 मे रोजी घडली। सदरील तरुण हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अकाली मृत्यूबद्दल सर्वच हळहळ व्यक्त होत आहे। याबाबत माहिती अशी की शहरातील पावरलूम वसाहतीमध्ये अनिकेत पुरुषोत्तम बोचकरी वय 21 वर्ष हा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला तरुण कुटुंबियांसह राहत होता। मंगळवारी दिनांक 21 च्या दुपारी 12 वाजताच्या सुमारास काही महाविद्यालयीन मित्रांसोबत बाहेर फिरून येतो असे सांगून तो घरातून निघून गेला। मात्र अनिकेत व मित्र परभणी रोडवरील शहराजवळून जाणाऱ्या पूर्णा पाटबंधारेच्या कालव्यात पोहण्यासाठी गेले। यावेळी कालव्यातील वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनिकेत पाण्यात बुडाला। कालव्यावर पोहण्यासाठी आलेल्या उपस्थितांनी अनिकेतला वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही। त्यानंतर कालव्यात शोध मोहीम सुरू केली असता सायंकाळी 4 वाजता 100 फुटांच्या अंतरावर पानगवतात अनिकेत यांचा मृतदेह सापडला। मृत्यूची बातमी कळताच पावरलूम वसाहतीमध्ये व शहरात शोककळा पसरली। अनिकेत हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी अनिता चव्हाण, वसमत। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।